मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर। कोल्हापुरात आज पदाधिकाऱ्यांच्या घेणार बैठका। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ते दौऱ्याला महत्त्व। शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब। आमदार गोपीचंद पडळकरांची पवारांवर जहरी टीका। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार। 1688 इच्छुकांचे काँग्रेसकडे अर्ज। ठाकरे गटाकडून रत्नागिरी जिल्ह्यातील 3 जागांवरती उमेदवार ठरले। दापोली, गुहागर, राजापूर जागेवरती निश्चित केल्याची सूत्रांची माहिती। पक्षाच्या विरोधात काम केल्याप्रकरणी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांची काँग्रेस पक्षाकडून हकालपट्टी। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार कारवाई। अजितदादांचे माढ्याचे आमदार बबन शिंदे तुतारी फुंकण्याची शक्यता। शरद पवारांची पुण्यात घेतली भेट। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवारांना धक्का। झारखंडमधील एकमेव आमदार कमलेश सिंग भाजपमध्ये करणार प्रवेश। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आज मेळावा। सर्व पदाधिकाऱ्यांसहच माजी आजी नगरसेवक सुद्धा मेळाव्याला राहणार उपस्थित। अजित पवारांकडून उमेदवाराची घोषणा। फलटणमधून विद्यमान आमदार दीपक चव्हाण लढणार। थेट फोनवरूनच नाव केलं जाहीर। कोल्हापुरात भाजपला पुन्हा खिंडार। भाजप नेते शिवाजीराव पाटील हाती तुतारी घेण्याची शक्यता। शरद पवारांच्या पक्षाचा पाटलांशी संपर्क झाल्याची सूत्रांची माहिती। भौगोलिक स्थिती माहित नाही त्यांचं का ऐकायचं। उदय सामंतांचा जयराम रमेश यांच्यावरती पलटवार। परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र 1 नंबर असल्याचा सामंतांचा दावा।